नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्ट प्रबोधिनीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, मी विशाल पागडी. आजपासून आपल्याला जे काही लुसेंट हे सेंट्रल किंवा आपण जे काही केंद्रीय स्तरावरील ज्या काही परीक्षा म्हणतोय, मग त्या कोणत्याही असो, अगदी स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, रेल्वेच्या परीक्षा असो किंवा अदर महत्त्वाच्या परीक्षा असो, त्या परीक्षांच्यासाठी जे एक महत्त्वाचं पुस्तक वापरलं जातं, त्याचं नाव आहे लुसेंट. त्या लुसेंटची आपण एक मराठीतून पूर्ण डिटेल अशी सीरीज सुरू करत आहोत. बघा, या सीरीजच्या माध्यमातून आपण जे काही लुसेंट तसेच सेंट्रल किंवा केंद्रीय परीक्षांच्यासाठी लागणारे जो काही सर्वसामान्य ज्ञान जी के जी एस हा पूर्ण सेक्शन आपण इथं कंप्लीट करणार आहोत. बघा, आपण आपला जो काही पहिला सब्जेक्ट आहे, ज्याचं की नाव आहे इतिहास, त्या इतिहासाला आजपासून सुरुवात करत आहोत. ज्याच्यामध्ये जे काही आपण पहिलं लेक्चर घेतोय, फर्स्ट लेक्चर, इंट्रोडक्शन टू हिस्ट्री, इतिहासाची ओळख, यापासून आपण या विषयाला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. बघा, यामध्ये आपण पहिल्यांदा प्राचीन भारत जो काय आहे, त्या प्राचीन भारताचा इतिहास सुरू करतोय. तो प्राचीन भारताचा इतिहास सुरू करत असताना आपण पहिला चॅप्टर मी मगाशी सांगितलेला आहे तुम्हाला, प्राचीन भारताची इतिहास, हा आपण चालू करतोय. बघा, जर इतिहास म्हणजे काय बघितलं, काय असतो इतिहास? आता हा जो काही इतिहास किंवा हिस्ट्री हा जो शब्द आहे, हा शब्द मुळात हिस्टोरिया नावाच्या शब्दापासून आलेला आहे. हिस्टोरिया, जो की एक युनानी शब्द आहे, म्हणजे ग्रीक शब्द आहे, एक ग्रीक वर्ड आहे. या शब्दापासून हा हिस्टोरिया हा शब्द आलेला आहे. आणि या हिस्टोरियापासून काय आलेला आहे? इतिहास, म्हणजे हिस्ट्री हा शब्द आलाय. आता या हिस्टोरिया या शब्दाचा अर्थ काय असतो, तर एखादी गोष्ट माहिती करून घेणे, जानना म्हणजे इन्क्वायरी करून घेणे, इन्व्हेस्टिगेशन करणे, याचा अर्थ काय असतो? हिस्टोरिया. याचाच म्हणजेच काय, तर हिस्ट्री म्हणजे एखादी गोष्ट माहिती करून घेणे. आणि सर्वसाधारणपणे माहिती कशाची करून घेणे, तर भूतकाळाची करून घेणे. म्हणजे भूतकाळाची जी काही घटना आहेत त्या सुसंगतपणे मांडणे, म्हणजेच काय, इतिहास. लक्षात ठेवा, इतिहासाचा अभ्यास करणे. बरोबर आहे. आपण सरळ चालू करूया, याच्यामध्ये डायरेक्टली स्टार्ट करूया. एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं हिरोडोटस. काय नाव होतं त्याचं? हिरोडोटस. या हिरोडोटसनं एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे हिस्टोरिस. हिस्टोरिस नावाचं एक पुस्तक लिहिलं. आता हे जे काही हिस्टोरिस नावाचं पुस्तक लिहिलं, या पुस्तकामध्ये त्यानं जरा भूतकाळातल्या काही घटनांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदर म्हणजे ह्या व्यक्तीच्या अगोदर अशा पद्धतीची मांडणी करण्याचा कोणी प्रयत्न केला नव्हता. आणि त्याच्यामुळे हे जे काही पुस्तक एक माइलस्टोन बनलं. आणि म्हणून ह्या व्यक्तीला, कोणाला? हेरोडोटसला, लक्षात ठेवा, इतिहास का पितामह किंवा फादर ऑफ हिस्ट्री असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? फादर ऑफ हिस्ट्री, इतिहास का पितामह. लक्षात ठेवा, म्हणजे इतिहासाचा पितामह, इतिहासाचा जनक असं कोणाला म्हणतात? हेरोडोटसला म्हणतात. बघा पुढे, एक व्यक्ती होती, ज्या व्यक्तीचं नाव आहे, बघा महत्वाची व्यक्ती आहे, रॉबर्ट ब्रूस फूट अशी एक व्यक्ती होती. हे जे काही रॉबर्ट ब्रूस फूट हे होते, जे इंग्लंडचे एक भूवैज्ञानिक होते. भूवैज्ञानिक म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ, जे काही जमिनीखाली घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यांचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, म्हणजे काय म्हणतात त्याला? जिओलॉजिस्ट म्हणतात किंवा भूवैज्ञानिक असं आपण म्हणतो. यांना एकदा काय झालं, मद्रासच्या जवळ एक पल्लवरम नावाचं ठिकाण आहे. या पल्लवरम मध्ये 1863च्या दरम्यान काही गोष्टी सापडल्या. मग काय सापडलं त्यांना नेमकं, तर लक्षात ठेवा, ह्या रॉबर्ट ब्रूस फूट यांना हास्तकुटार म्हणजेच हँडॅक्स, आणि मराठीमध्ये म्हणाल तर त्यांना काय सापडली? हात कुराड सापडली. रॉबर्ट ब्रूस फूट यांना. आता ही जी काही हात कुराड आहे, म्हणजे काही हँडॅक्स आहे, हे पहिलं प्रथम पाषाणकालीन साक्ष होतं. म्हणजे आपण म्हणतोय की भारतामध्ये कधीतरी काय झालेलं होतं? अश्मयुग आलेलं होतं. मग याचा पुरावा काय? तर पहिला पुरावा जर कुणाला सापडला तर त्या रॉबर्ट ब्रूस फूट यांना सापडला. काय सापडलं त्यांना? हस्तकुटार किंवा हातकुराड सापडली मद्रास पल्लवरम इथं. आणि म्हणून ह्या रॉबर्ट ब्रूस फूट यांना भारतीय प्रागैतिहासिक कालका जनक, म्हणजे फादर ऑफ इंडियन प्री हिस्ट्री, म्हणजेच काय, प्रागैतिहासिक कालखंडाचा जनक असं जर कुणाला म्हटलं जात असेल तर त्या व्यक्तीला रॉबर्ट ब्रूस फूट म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा,
आपण पुढे बघूया. जरा ही एक महत्वाची गोष्ट आहे. इतिहासाचा म्हणजे या विषयाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण आता आता कोणतं साल चालू आहे? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. काय चालू आहे आता? 2026 चालू आहे. बरोबर आहे? याचा अर्थ दुसरा असा आहे, कधीतरी तुम्ही ज्यावेळेला मागे-मागे येत होता, त्यावेळेला कधीतरी 0 होतं. बरोबर आहे की नाही? कधीतरी 0 होतं. आता हे 0 नेमकं कधी होतं? तर लक्षात ठेवा, बर्थ ऑफ जीसस ख्रिस्ट म्हणजे काय? येशू ख्रिस्त. कोण? येशू ख्रिस्त यांच्या जन्माला यांचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला आपण काय मानलं? 0 मानलं. आणि 0च्या नंतर आता मग कितवं साल चालू आहे? 2026. लक्षात ठेवा. बरोबर आहे? मग 0च्या आधी पण जग होतं की नाही? होतं त्यांच्या जन्मानंतर. मग त्याला आपण बघा 0च्या आधी हे 500 वर्षापूर्वी, 0च्या आधी 1000, 1500 असं भरपूर कालावधीपूर्वी असणार आहे. हां, हा काळ मग कधी अगदी बिग बँग पर्यंत जाऊ शकतो. अगदी पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत खूप लांब जाऊ शकतो अशी गोष्ट. आता ह्या 0च्या अगोदरचा जो कालावधी आहे, ह्याच्या अगोदरचा कालावधी, ह्याला आपण काय म्हणतो? बिफोर क्रिस्ट म्हणजे BC असं म्हटलं जातं. बिफोर क्रिस्ट याच्या अगोदरचा काळ. आणि 0च्या नंतरचा जो काळ आहे, त्यांना आपण म्हणतो एन्नो डोमिनी किंवा त्याला म्हणतात AD. एन्नो डोमिनी म्हणजे काय? इन द इयर ऑफ आवर लॉर्ड म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर असं सिंपली सांगायचं म्हटलं तर. आता हे जे काही बिफोर क्रिस्ट आहे किंवा एन्नो डोमिनी आहे, हे जरा कसं होतं एक धार्मिक गोष्ट होते. कारण की येशू ख्रिस्ताच्या बद्दल घेतलेली आहे ना गोष्ट. म्हणजे येशू ख्रिस्ताला तुम्ही फोकस मानून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पण जर का बघा, हे धार्मिक गोष्टी जर आपल्याला टाळायच्या म्हटल्या, जर का सिक्युलरिटीनं विचार करायचा म्हटला, तर 0च्या आधीच्या कालखंडाला आपण काय म्हणतो? बिफोर द कॉमन इरा. बिफोर द कॉमन इरा म्हणजे BCE. बिफोर द कॉमन इरा. आणि 0च्या नंतर पुढचा कालावधी त्याला काय म्हणतात? कॉमन इरा. म्हणजे तुम्ही एडीच्या ऐवजी काय वापरू शकता? CE वापरू शकता म्हणजे कॉमन इरा वापरू शकता किंवा BCच्या ऐवजी काय वापरू शकता तुम्ही? BCE वापरू शकता. आता मराठीमध्ये सिंपल बघायला गेलं तर आपण याच्या पुढचा जो कालावधी आहे याला काय म्हणतो? इसवी सन असं म्हणतो. इसवी सणाचा कालावधी. आणि याच्या आधीचा जो कालावधी आहे ह्याला आपण काय म्हणतो? इसवी सन पूर्व. बरोबर आहे की नाही? इसवी सन पूर्व कालखंड असं आपण सिंपल भाषेमध्ये म्हणतो. आता जरासं आपण जरा वेगळ्या ह्याच्यामधून ह्या गोष्टीकडे जर बघायचं म्हटलं, बघा. ओके. ह्या गोष्टी थोड्याशा हे झालेल्या आहेत. ओके. समजा ह्या गोष्टीकडे आपण जरासं वेगळ्या अंगानं आणि वेगळ्या अँगलनं बघण्याचा जर प्रयत्न केला, तर बघा, समजा आपण असं म्हणूया, एखाद्या व्यक्तीचा जो जन्म आहे, ते इसवी सन पूर्व 500 ला झालाय. कधी झालाय? इसवी सन पूर्व 500 ला झालाय. आणि एक दुसरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जन्म कधी झालाय? इसवी सन 500 ला झालाय. मग ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? बघा, पहिली गोष्ट, ह्या व्यक्तीचा जन्म कधी झालाय असं समजूया, इसवी सन इसवी सन पूर्व 500 ला झालाय. हां? आणि दुसऱ्या व्यक्तीचा म्हणजे बीच्या व्यक्तीचा जन्म कधी झालाय? इसवी सन 500 ला झालाय. मग याच्यामध्ये या दोघांच्यामध्ये फरक नेमका किती वर्षाचा आहे? इसवी सन पूर्व 500 म्हणजे होय नेमका किती वर्षापूर्वी जन्माला आलाय? तर बघा, आता सध्या किती चालू आहे? 2026 चालू आहे. 2026 ही वर्ष, बरोबर आहे की नाही? अधिक 500 वर्ष ही आधीची 500 वर्ष बघा, ऍड केलं मी. अधिक 500 वर्ष किती झालं बघा? 6, 2, 5 आणि 2 किती? 2526 वर्षापूर्वी हा पहिला व्यक्ती जन्माला आलाय. लक्षात ठेवा. आणि हा जो दुसरा व्यक्ती आहे, ज्याचं मी साल कधी जन्माला आला म्हणून सांगितलं? इसवी सन 500 ला. मग हा नेमका कधी जन्माला आला? किती वर्षापूर्वी जन्माला आला? तर तुम्ही काय करायचं आहे फक्त बघा, 2026 वजा 500, हे 500 एक्स्ट्राचं झालेलं आहे 0च्या नंतर. हे वजा 500 तुम्ही काय केलं? वजा केलं. बघा, 6, 2, 5 आणि 1, 1526 म्हणजे हा व्यक्ती लक्षात ठेवा 1526 वर्षापूर्वी जन्माला आलाय. हा
इसवी सन 500 वाला. आणि हा इसवी सन पूर्व 500 वाला कधी जन्माला आला व्यक्ती? 2526 वर्षापूर्वी जन्माला आला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला इसवी सन पूर्व मध्ये गेला त्यावेळेला तुम्ही काय केली, ती गोष्ट ऍड केली, आणि ज्या वेळेला तुम्ही इसवी सनाचा कालावधी काढायचा म्हटला त्यावेळेला त्याच्यातनं तुम्ही ती वजा केली. लक्षात ठेवा, ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, बघा आपण सरळ पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. बघा जरा इतिहासाचा अजून जरा आपण क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण करण्याचा जर प्रयत्न केला, इतिहासाबद्दल जास्त अजून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर जागतिक इतिहासाला आपण 3 भागामध्ये विभाजन केलं जाऊ शकतं. 3 भागामध्ये. काय 3 भाग कोणते कोणते आहेत? पहिला भाग आहे प्री हिस्टॉरिक पिरियड, दुसरा भाग आहे प्रोटो हिस्टॉरिक पिरियड, आणि तिसरा भाग आहे हिस्टॉरिकल पिरियड म्हणजे ऐतिहासिक काल. हे 3 कालावधीमध्ये आपल्या इतिहासाला आपण काय करू शकतो? विभाजन करू शकतो. सिंपली जर बघायचं म्हटलं तर बघा, असं आपण म्हणूया, माणूस समजा इथं कधीतरी जन्माला आला असेल, कधीतरी त्याला पुढे जाऊन लिखाण यायला चालू झालं असेल, लिखाण यायला लागलेलं असेल. म्हणजे इथून पुढं या काळापासून त्याला काय यायला लागलं? लिखाण यायला लागलं. ज्या काळापासून त्याला लिखाण यायला लागलं, ज्या काळापासून, तो कालखंड म्हणजे कुठला कालखंड? ऐतिहासिक कालखंड. ऐतिहासिक कालखंड. लक्षात ठेवा, ज्या काळापासून त्याला लिखाण यायला लागलं तो कालखंड म्हणजे ऐतिहासिक कालखंड. आणि ज्या काळाच्या अगोदर त्याला लिखाण येत नव्हतं किंवा तो आधीचा जो कालखंड आहे त्याला आपण काय म्हणूया? बघा इथे दिलेला आहे प्रागैतिहासिक कालखंड. कुठला कालखंड? प्रागैतिहासिक कालखंड. कालखंड याचा अर्थ काय आहे? या कालखंडामध्ये माणसाला लिखाण येत होतं का? नाही. या कालखंडामध्ये मात्र माणसाला लिखाण येत होतं. याचा अर्थ समजा या काळातला जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर कोणतंही लिखाण उपलब्ध नाही आहे, म्हणजे अभ्यास कसा करणार मग आपण? तर पुरातत्वीय म्हणजे आपण कोणत्या तरी गोष्टी खणणार, बरोबर आहे की नाही, जमिनीला वगैरे, आणि त्याच्या माध्यमातून तिथं काय सापडेल, दगड वगैरे जे सापडतील त्याच्या माध्यमातून आपण ह्या कालखंडाचा अभ्यास करणार, बरोबर आहे. ह्या कालखंडाचा जो आपण अभ्यास करणार आहे हा पुरातत्वीय, ह्या ज्या काही पुरातत्वीय गोष्टी आहेत त्याचा तर विचार करणारच, पण काही आपल्याला लिखित गोष्टी सुद्धा सापडणार, आणि त्या लिखित गोष्टींचा सुद्धा वापर करून आपण या कालखंडाचा अभ्यास करणार. पण जरासा विचार करा, काय झालेला होता विषय? सुरुवातीच्या काळात तर माणसाला लिखाण येतच नव्हतं, विषयच नाही, बरोबर आहे. नंतर लिखाण यायला लागलं, तो एक वेगळा विषय आहे, मग आपल्याला काहीतरी लिखाण सापडायला लागलं. पण असा मधला एक असा एक कालखंड होता ज्या कालखंडामध्ये त्या माणसाला लिखाण येत होतं, म्हणजे त्यानं लिहून ठेवलंय, पण आपल्यालाच ते कळालेलं नाही अजून. ती जी भाषा आहे त्यानं नेमकं कोणत्या भाषेचा विचार केलेला आहे, वापर केलेला आहे, ते आपल्याला समजलेलं नाही. हा मधला काळ. हा मधला काळ. ह्याला कुठला कालखंड म्हणतात? आद्य ऐतिहासिक कालखंड. आद्य ऐतिहासिक कालखंड ह्याला म्हणतात आद्य ऐतिहासिक कालखंड. म्हणजे इतिहासाचे सर्वसाधारणपणे 3 भाग पाडले जातात: प्रागैतिहासिक कालखंड, आद्य ऐतिहासिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड. आता जर बघायला गेलं तर इथे दिलेलं आहे बघा, प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे काय? ज्या काळामध्ये लिखित अभिलेख जे होते ते उपलब्ध होते का? नाही. लिखित उपलब्ध, त्याला माणसाला लिहिताच येत नव्हतं, त्यामुळे काय उपलब्ध नाही. जर या भागाचा आपल्याला जर का अभ्यास करायचा असेल, इतिहासाच्या मोठ्या काळाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला पुरातत्वीय साक्ष, पुरातत्वीय साक्ष म्हणजे काय? खोदायला पाहिजे, काहीतरी गोष्टी, दगड वगैरे आपल्याला सापडायला पाहिजे. यांचा अभ्यास करूनच आपण काय करू शकतो? या कालखंडाचा अभ्यास करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल जर तुम्ही याचं उदाहरण जर बघितलात तर आपल्या जगातलं स्टोन एज म्हणजे पाषाण युग म्हणजेच काय? अश्मयुग. अश्मयुगाचा जो काही अभ्यास आहे हा आपण कुठल्याही पद्धतीच्या लिखित किंवा लिखाणांच्या आधारे करू शकत नाही. लिखाण काय सापडलेलं नाही, तिथं दगड वगैरे सापडलेत, बरोबर आहे काय? हा झाला पहिला भाग. जो काही दुसरा भाग आहे त्याला काय म्हटलो मी? प्रोटो हिस्टॉरिक पिरियड म्हणजे आद्य ऐतिहासिक कालखंड किंवा आद्य ऐतिहासिक कालखंड असं आपण जो म्हणतो. तो कालखंड म्हणजे असा कालखंड ज्या कालखंडामध्ये लिखित अभिलेख आपल्याला कुठल्याही पद्धतीचे उपलब्ध आहेत. सॉरी, लिखित कालखंड इथं उपलब्ध आहेत पण समजलेलं नाही, आपल्याला ते कळत नाही, आपण अजून ते डिसिफर्ड केलेलं नाही आहे, आपल्याला लक्षात आलेलं नाही आहे. आता हा कालखंड सर्वसाधारण जर बघितलं ना तर हा जो प्री हिस्टॉरिक कालखंड आहे अगदी मानवाच्या सुरुवातीपासून ते जवळपास 2500
इसवी सन पूर्वपर्यंतचा जो कालखंड आहे, म्हणजे बीसीई पर्यंतचा जो कालखंड आहे, तो आपण काय म्हणूया, प्रागैतिहासिक कालखंड म्हणूया. दुसरा जो कालखंड आहे म्हणजे प्रोटो हिस्टॉरिक पिरियड किंवा त्याला आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणणार, हा 2500 बीसीई पासून 600 बीसीई पर्यंत, म्हणजे 600 इसवी सन पूर्वपर्यंतच, म्हणजे एक छोटासा कालखंड आहे बघा, ज्या कालखंडामध्ये माणसानं लिहून ठेवलंय पण आपल्याला समजलं नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर त्याचं काय उदाहरण आहे बघा, महत्वाचं उदाहरण सिंधू संस्कृती. म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला काही गोष्टी सापडल्यात का, लिखित सोर्सेस सापडल्यात, पण आपल्याला ते समजलेले नाहीत, लक्षात ठेवा. आणि पुढचा आणि शेवटचा जो कालखंड आहे की या 600 बीसी नंतरचा सगळा आजपर्यंतचा कालखंड, ज्याला की आपण काय म्हणतो, ऐतिहासिक कालखंड असं म्हणतो, या कालखंडामध्ये माणसाला लिखित सोर्सेस उपलब्ध आहेत तर आहेत. उदाहरणार्थ म्हणाल तर महाजनपदे जे आहेत आणि महाजनपदाच्या नंतरचा पूर्ण जो काही काळ आहे, या कालखंडामध्ये माणसाला काही सोर्सेस सापडलेले आहेत, लिखित सोर्सेस, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा आपण अशा पद्धतीनं जागतिक इतिहासाचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा काय म्हणतो त्याला आपण, वर्गीकृत केलेलं आहे त्याला, जागतिक इतिहासाला. आता पुढे जर बघायला गेलो आपण, भारतीय इतिहासाचं आपण वर्गीकरण कसं करू शकतो, भारताच्या इतिहासाचं वर्गीकरण कसं केलं जाऊ शकतं, क्लासिफिकेशन ऑफ इंडियन हिस्ट्री, भारतीय इतिहास का वर्गीकरण कसं केलं बघा जाऊ शकतं. तर आपण सर्वसाधारण त्याचे 4 भाग पाडूया. कुठले कुठले, पहिला आहे तो म्हणजे एन्शियंट इंडियन हिस्ट्री किंवा त्याला आपण म्हणतो प्राचीन भारतीय इतिहास, हा पहिला भाग. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे मिडायवल इंडियन हिस्ट्री, म्हणजेच मध्ययुगीन भारतीय इतिहास. आणि जो बघा तिसरा भाग आहे मॉडर्न इंडियन हिस्ट्री, म्हणजेच आधुनिक भारतीय इतिहास. तर चौथा आहे पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहास. असे 4 भाग आपल्या इतिहासाचे पडतात. आता याच्यामध्ये जो सुरुवातीचा म्हणजे प्राचीन भारताचा जो काही इतिहास आहे, हा प्राचीन भारताचा इतिहास नेमका कुठून कुठेपर्यंतचा आहे, तर बघा अगदी प्रागैतिहासिक कालखंड, म्हणजे एकदम ते अश्मयुग वगैरे आपण म्हणतो ना, तिथून पासून ते 712 एडी म्हणजे इसवी सन 712 पर्यंत आपण कशाचा अभ्यास करतो, प्राचीन भारताचा. का इसवी सन 712 पर्यंत, कारण की लक्षात ठेवा इसवी सनाच्या 712 मध्ये पहिल्यांदा मुस्लिम लोक आपल्या भारतात आलीत. मुस्लिम लोकांची एंट्री किंवा मुस्लिम लोकांनी पहिल्यांदा सिंधवर आक्रमण करून पहिल्यांदा ते जिंकलं, म्हणजे पहिल्यांदा मुस्लिमांनी काहीतरी हित हे केलेलं आहे, त्याच्यामुळंच तिथं प्राचीन भारतीय इतिहास काय होतो, संपतो असं म्हणतात. आणि कुठला इतिहास चालू होतो त्या काळामध्ये, मध्ययुगीन भारताचा इतिहास. कुठून कुठेपर्यंत आहे बघा, 712 इसवी सन 712 ते इसवी सन जवळपास कुठेपर्यंत आहे, 1707 पर्यंत आपण कशाचा अभ्यास म्हणून करतो, तो मध्ययुगीन भारताचा इतिहास. आता इसवी सन 1707 का, कारण की जे काही आपण बघणार आहे नंतर पुढे जाऊन मुघल साम्राज्य, त्या मुघल साम्राज्याचा एक महत्वाचा सम्राट किंवा महत्वाचा बादशाह ज्याचं नाव होतं औरंगजेब, त्या औरंगजेबाचा मृत्यू हा 1707 मध्ये झालाय. आणि जसा औरंगजेबाचा मृत्यू झालाय तसं असं म्हटलं जातं की भारताच्या दृष्टीनं मध्ययुगीन भारत हा संपून, म्हणजे आपण पुढच्या भागामध्ये मूव्ह झालेलो आहे. पुढचा भाग जो बघितला तो कुठला आहे, आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास कधी आहे, इसवी सन 1707 म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यू नंतर ते 1947 पर्यंतचा भाग, म्हणजे भारत स्वातंत्र्य होईपर्यंतचा काळ जो आहे तो आपण जवळपास मॉडर्न इंडियन हिस्ट्री म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अभ्यासतो. पुढं 1947 नंतर आपला नेमका भारतामध्ये काय घटना घडल्या त्याचा अभ्यास आपण पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास याच्यामध्ये शिकतो, की जवळपास त्याच्यामध्ये आजपर्यंतच्या महत्वाच्या घटना ह्या पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीमध्ये येत असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जरा आपण लुसेंट मध्ये दिल्याप्रमाणे काही गोष्टी बघूया. बघा काय पुढचा पॉइंट आहे, नेमिंग ऑफ इंडिया, भारत का नामकरण, भारताचं नाव नेमकं कसं पडलेलं आहे, काय आहे भारताचं नाव नेमकं. आता जर का आपण भारताचं ऑफिशियल नेम बघितलं, औपचारिक नाव बघितलं, म्हणजे औपचारिक नाव म्हणजे काय, आपल्या भारताचं जे काही संविधान आहे, आपल्या भारताचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, ह्या भारताच्या संविधानामध्ये भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नेमकं आपल्या भारताचं नाव काय आहे किंवा आपल्या देशाचं नाव काय आहे, ते म्हणजे आपलं काय झालं, ऑफिशियल नेम, लक्षात ठेवा. ठीक आहे, कुठं आहे ते संविधान, आपल्या देशाचं जे काही संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्या अनुच्छेद म्हणजे कलम नंबर 1 मध्ये आपल्या देशाचं नाव दिले. कलम नंबर 1 मध्ये काय दिले नाव,
तर 2 नावं दिलेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे इंडिया आणि दुसरं म्हणजे भारत. अशी 2 नावं आपल्या लक्षात ठेवा संविधानाच्या कलम नंबर 1 मध्ये दिलात. लक्षात ठेवा. बघा, पुढे जर बघितलं, मग नेमकं हे इंडिया नाव कसं आलं? काय आहे इंडिया नावाची उत्पत्ती? कशाप्रमाणे आपल्या भारत म्हणजे इंडिया हे नाव आलं असं आपण म्हणू शकतो? तर बघा, काय झालं, एक युनानी म्हणजे जी काही ग्रीक लोकं आहेत, ती आपल्या भारतात आली. भारतात आल्यानंतर आपल्या भारतातली एक जी काही महत्त्वाची नदी आहे, ज्या नदीचं नाव आहे सिंधू नदी. कुठली नदी आहे ती? सिंधू नदी. या सिंधू नदीला हे जे काही ग्रीक लोकं आपल्या भारतात आलेली होती, त्यांनी नाव दिलं इंडस रिव्हर. काय नाव दिलं तिला? इंडस नाव दिलं. इंडस, इंडस हे नाव दिलं. आणि असं म्हणतात, ह्या इंडसवरनंच पुढं काय पडलेलं आहे? इंडिया. पण कुणामुळे हे नाव पडलं? युनानी किंवा ग्रीक लोकांच्यामुळे पडलं, असं म्हटलं जातं. आता जर आपण पुढे बघितलं, नेमकं भारत हे नाव कसं पडलं भारताला, आपल्या देशाला? तर जे काही ऋग्वेद, आपण जो नंतर एक वेद महत्वाचा आहे, जो शिकणार आहे, ऋग्वेद. ह्या ऋग्वेदामध्ये एक भारत नावाचा एक काबिला म्हणजे क्लेन म्हणजे गट होता, महत्वाचा मोठा गट होता भारत नावाचा. आणि त्याच्यावरनं आपल्या देशाला नाव काय पडलेलं आहे? भारत पडलेला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे सर्वमान्य हे आहे की ऋग्वेदामध्ये एक भारत नावाची काय होती? एक टोळी होती असं आपण म्हणूया, आणि त्या टोळीवरनं आपल्या देशाला हे नाव पडलेलं आहे. पुढं लुसेंटमध्ये असं दिलेलं आहे की बघा, हा जो काही भारत होता, हा भारत जम्बूद्वीप नावाचा एक भूखंड होता, भूखंड जम्बूद्वीप, त्याचा हिस्सा होता. कशाचा? जम्बूद्वीपचा. त्यावेळेला म्हणजे त्या आपण जुन्या नावानुसार आपण बघूया, एकूण 7 भूखंड होते, 7 खंड होते. पृथ्वीवर किती खंड होते? एकूण 7, जे तुम्हाला दिसत आहेत बघा, इथं तुम्हाला समोर दिसत आहेत. कोणते कोणते बघा? पहिला आहे जम्बूद्वीप, ज्याचाच एक भाग कोण होता? आपला भारत. दुसरा कोण होता? प्लक्षद्वीप. काय नाव आहे बघा त्याचं? प्लक्षद्वीप. तिसरा आहे शाल्मली द्वीप. चौथा आहे कुशद्वीप. कुठला आहे? कुशद्वीप. 5वा आहे क्रौंचद्वीप. 6वा आहे शाकद्वीप. तर 7वा आहे पुष्करद्वीप. अशी 7 खंड आपल्या काय होते? पृथ्वीवर होते. आणि त्यातल्या जम्बूद्वीपचा एक भाग काय होता? आपला भारत होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं हिंदुस्थान हे सुद्धा आपल्या देशाला नाव दिलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हिंदुस्थान. आता हे जे हिंदुस्थान हे जे काही नाव आहे, हे एक फारशी इतिहासकार, आपण ज्या वेळेला मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकणार आहे त्यावेळेला ह्या व्यक्तीला अगदी व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, फारशी इतिहासकार होते मिन्हाज ए सिराज. काय नाव होतं त्यांचं? पर्शियन हिस्टॉरियन होते मिन्हाज ए सिराज. आणि मिन्हाज ए सिराज यांनी आपल्या देशाला काय नाव दिलेलं आहे? हिंदुस्तान. लक्षात ठेवा, हिंदुस्तान हे नाव दिलेलं आहे. पुढे जरा आपण या चॅप्टरच्या किंवा ह्या सुरुवातीच्या भागाच्या शेवटाकडे यायला लागलो, तर शेवटाकडे येत असताना एक महत्वाचा पॉइंट आपल्या या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. तो म्हणजे बघा, आपला हा जो काही भारत आहे, या भारताच्या बरोबर तुम्ही इथं हे मधून एक पर्वत शृंखला जाते. ह्या मधून जी पर्वत शृंखला जाते त्याला काय म्हटलं जातं? विंध्य पर्वत म्हणतात. विंध्य माउंटेन्स असं म्हटलं जातं. आता ह्या विंध्य पर्वताच्या जे काही वरचा भाग आहे, उत्तरेकडचा भाग आहे, त्या उत्तरेकडच्या भागामध्ये इंडो युरोपियन भाषा बोलल्या जातात. कुठल्या भाषा बोलल्या जातात? इंडो युरोपियन भाषा. तर या विंध्य पर्वताच्या खालच्या म्हणजे दक्षिण दिशेला द्रविड परिवारातल्या भाषा बोलल्या जातात. कुठल्या? द्रविड परिवारातल्या. आता ज्या काही इंडो युरोपियन भाषा आहेत, ह्या इंडो युरोपियन भाषा म्हणजे कुठल्या? ज्या की ग्रीक आणि संस्कृत या 2 भाषांच्या पासून ज्यांची उत्पत्ती झालेली आहे त्यांना म्हणतात इंडो युरोपियन भाषा. काय? ग्रीक आणि संस्कृत या 2 भाषांच्या पासून ज्यांची उत्पत्ती होत गेली त्या म्हणूया इंडो युरोपियन भाषा. मग त्याच्यामध्ये हिंदी आहे, उर्दू आहे, अंग्रेजी आहे आणि इतर आहेत, बऱ्याच आहेत. लक्षात ठेवा. तर खाली म्हणजे दक्षिण भारतामध्ये आपण असं म्हणूया किंवा द्रविड परिवारामध्ये म्हणूया, खाली महत्वाच्या भाषा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम आपल्याला असलेल्या दिसत आहेत. लक्षात ठेवा. पुढे जरासं आणखीन एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे. आपल्याला फक्त माहिती पाहिजे, जास्त आपल्याला काही तिथलं लोकेशन माहीत असण्याची काही गरज नाही आहे. भारतामध्ये
हे रेसियल ग्रुप्स म्हणजे वंश राहतात. कोणत्या कोणत्या वंशाची लोक आपल्या भारतामध्ये राहतात बघा. उदाहरणार्थ बघा, त्याच्यामध्ये प्रोटो ॲस्ट्रोलाइट्स आहेत, भूमध्य सागरीय लोक आहेत, कॉकेशियाई लोक आहेत, किंवा नेग्रिटिस आहेत, किंवा मँगोलाइट्स आहेत. उदाहरणार्थ मँगोलाइट्स लोक या भागामध्ये भारताचे असतात. मँगोलाइट्स लोक म्हणजे त्यांचा तो वंश आहे, त्या वंशाचं ते नाव आहे, बरोबर आहे का. नेग्रिटिस लोक म्हणजे ह्या खालच्या भागामध्ये नेग्रिटिस लोक राहतात. अशा पद्धतीनं भारतामध्ये ह्या एवढ्या वंशाची लोक राहतात. कुठले कुठले? प्रोटो ॲस्ट्रोलाइट्स, भूमध्य सागरीय, कॉकेशियाई, निग्रेटिस आणि मँगोलाइट्स. बघा, आपण या माध्यमातून जो काही लुसेंटचा पहिला जो काही चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर कुठला? इंट्रोडक्शन टू हिस्ट्री म्हणजे इतिहासाचा आपण फक्त आता सुरुवात केलेली आहे या विषयाला. आपण पुढं पुढं हा जो पूर्ण सिलेबस आहे, हा जो पूर्ण विषय आहे, पूर्ण लुसेंट आहे, ते संपवत नेणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या आमच्या नवीन चॅनेलला सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर तुम्ही स्वतः या चॅनेलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.